सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारधौला या शुभ्रवस्त्रामृता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाच्या श्लोकावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। काल मनाच्या श्लोकावरचं 12वं प्रवचन पुढं झालं, आज 13वं प्रवचन आहे। म्हणजे जेवढी तारीख चालली ना त्याच्यातनं एक दिवस कमी धरायचा तेवढं प्रवचन आहे। म्हणजे मग गाळलं गेलं कुठलं तर द्वादशीला 6 तारीख होती तेवढं गेलं, म्हणून आज 14 तारीख आहे तर आजचं प्रवचन 13वं प्रवचन आहे। पुन्हा द्वादशी आली की आणखीन एक दिवस जाणार असो। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर। काल 69वा श्लोक होता। सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे भयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मने रामचिंती। सुखानंदकारी निवारी भयाते, हा सुख देणार आहे, आनंद देणार आहे आणि तुमचं भय नाहीसं करणार आहे। आपदाम अपारतारम दातारम सर्वसंपदाम असा हा राम, त्याची तुम्ही भक्तिभावाने सेवा करा। आपल्या मनातले येणारे वाईट वाईट विचार, आपल्या हातातनं घडणारी वाईट वाईट कृती ही अनेक जन्माच्या संस्काराने आलेली आहे। ती जावी असं वाटत असेल ना मनात तर विवेक जागृत कर मनातलं की अशा ह्या तुझ्या वागण्याने, अशा ह्या तुझ्या विचाराने जगामध्ये तुझी नाचक्की होईल। असा विवेकपूर्ण विचार कर। प्रभाते म्हणे रामचिंतित जावा। आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करू। 17वा श्लोक। सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधिजेना पदा नित्य नेमे। मदालस्य हा सर्व सोडो निल्यावा प्रभाते मने राम चिंतित जावा। सदा राम नामे वदा पूर्ण करते। आपल्या मनातल्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या रामाचं
नाम घ्या, चिंतन करा. कधी करू? सकाळी, दुपारी, संध्याकाळी, सदा. अहो येता जाता वसरुता घास गळ, सदा राम नामे वदा पूर्ण कामे. कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. कदा बाधिजेना पदा नित्य नेमे नाही, कदा बाधिजेना आपदा नित्य नेमे. आपदा म्हणजे संकट, पण म्हणताना कसं म्हणणार आपण? कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. म्हणून ते शब्द कुठे फोडून वाचायचे, कुठे जोडून वाचायचे ते कळलं. कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. आ म्हणलं की थांबलं की मग आचा अध्यात्म उच्चार बाहेर पडतो. कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. आपदा नित्य नेमे म्हणजे तुमच्यावरती कधीही संकट येणार नाही. आपदा म्हणजे संकट कधीही येणार नाही. कदा बाधिजेना आपदा नित्य नेमे. नित्य नेमे म्हणजे नित्य नेमाने तुम्ही नाम घेतलं तर तुमच्यावरती कधीही संकट येणार नाही. आणि आलं तर त्यातनं तुम्हाला म्हणजे पूर्व प्रारब्धाने आलं तरी त्यातनं तो तुम्हाला बाहेर काढेल. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा. म्हणजे मग त्याच्यासाठी मी काय करतो? म्हणजे अरे आळस सोडून दे. म्हणजे जे तुला सांगितलंय की सदाचार पाहिजे, आचारही चांगला पाहिजे आणि विचारही चांगला पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे. मग हे करण्यामध्ये तुझ्या मनामध्ये आळस नको. जाऊ दे, आज नाही उद्या करू, आळस नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अब. तुला जे करायचं आयुष्यातला वेळ निघून चालला ना बाबा. उद्या करू काय? एकदा धर्मराजाने रोज दान धर्म करायचा. सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तावर जो कोणी येईल त्याला द्यायचा. सूर्यास्त झाला की नगारा वाजायचा की त्याचं ते दानधर्म थांबला. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाचा. तसा संध्याकाळ झाली आणि मग सूर्यास्त झाल्यावर नगारा वाजला. पुढे आलेले अतिथींना सांगण्यात आलं की आता तुम्हाला मिळेल पण उद्या सकाळी मिळेल. तसं रेशन दुकानदार सांगतो ना, आता दुकान बंद झालंय, आपण लाईटचं बिल भरायला गेलो की तो सांगतो आता नाही उद्या या. तसं मदालस्य हा सर्व सोडवून द्यावा. आळस करू नकोस. आज करीन, उद्या करीन, परवा करीन. मदालस्य हा सर्व सोडवून द्यावा. अरे एखाद्या गोष्टीची प्राप्ती करायची असेल ना तर त्याला आळस कामाचा नाही. आळसे कार्यभाग नासतो. आळसाने आपल्या हातात घेतलेलं कार्य सुद्धा नासतं. आळसे कार्यभाग नासतो. मनालस्य हा सर्व सोडून द्यावा. प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणले हे सारखं सारखं तुम्ही सांगता रामनाम घ्या, रामनाम घ्या. कशासाठी घ्या? जयाचे निनामे महादोष जाती. जयाचे निनामे गती पाविते. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. जयाचे निनामे महादोष जाती. अरे इतके वाईट विचार केलेस तू, इतक्या वाईट कृती केल्या, हे पापाचे डोंगर झाले ना बाबा. आता हे नाहीसे कसे होतील? त्याच्या नामाने नाहीसे होतील. तू आता पाप केलंय, मग ते कर्म घडलं ना पापाचं, किंवा मनात वाईट विचार आले तरी पाप घडलं. मग ही जी पाप तू साठवलेली आहे ही नाहीशी झाली पाहिजे ना, नाही मग पुढच्या जन्माला पुन्हा भोगायला यावं लागेल. मग ही पाप नाहीशी करण्याचं सामर्थ्य ह्या रामनामामध्ये आहे.
जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती. अरे ज्याच्या नामस्मरणाने माणसाला उत्तम अशी गती प्राप्त होते. मग आता ज्याचं नाम घेतलं म्हणलं, पण ते बाकीचे व्रत वित करायचे म्हणलं तर पैसे लागतात. मग हे नाम घ्यायला का पैसे लागतात का? म्हणजे नाम घ्यायला पैसे का लागत नाहीत. खरचत नाही गठरी भजोरे भैया राम गोविंद हरी. एकाला देव प्रसन्न झाला. का हो, केवढ्याला घेतला तुम्ही देव, एवढा तो तुमच्या मागे मागे फिरतोय. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचला धाम, बाई म्या विकत घेतला श्याम. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचला दाम. म्हणजे पैसे खर्च केले नाही, कवडी दमडी खर्च केली नाही, मग हा कसा तुमच्या मागे मागे फिरतो? म्हणजे त्याला एक कारण आहे. जन्मवरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम, विकत घेतला श्याम, बाई म्या विकत घेतला श्याम. जन्मवरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम. अरे भगवंताचं नाम घे. जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा. ज्याचं नामस्मरण केल्यानंतर पुण्याचा साठा वाढत जातो. म्हणजे पापाचा डोंगर गेला, आता साठायला लागलं काय? पुण्य साठायला लागलंय. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा. पुण्याचा ठेवा वाढत जातो त्या नामस्मरणाने. नाही मग काय एक अवस्था येते बघा. असे आपण रामनाम घेत गेलो ना, आधी आपण लिहून ठेवतो, माझ्या एवढ्या माळा झाला, तेवढ्या माळा झाला, तेवढ्या माळा झाला, आपण लिहून ठेवतो. पण मी एवढ्या माळा केला लिहून ठेवतो. मग एक अवस्था अशी येते की आपण नाम घेतो पण लिहून ठेवत. म्हणजे का तुम्ही आता एवढं हे नामाने जर पुण्य मिळतंय तर मग ते किती पुण्य साठवलं एवढं तर तुम्हाला कळेल की नाही इतक्या माळा घेतल्या. नाही पुण्याची गणती, नाही पापाची खंती. पापाची खंत राहिली नाही मनात, कारण पाप करणं थांबलं. मनात वाईट विचारही नाही, हातात कृती नाही. म्हणजे पापाची खंत नाही, कारण करतच नाही. पुण्य साठवायचं नाही, पुण्याची गणती. पुण्य मी साठवत नाही. मन कसं झालंय, जैसे गंगाऊघाचे पाणी. गंगेचा ओघ जसा निर्माण असतो तसं मन आता निर्माण झालंय. आता पापाची खंत नाही, कारण पाप थांबलंच. हातातनं आता पाप घडत नाही. मग म्हणाले काय आहे, डोळ्यातनं पाप आहे, कानातनं पाप आहे, हातातनं पाप आहे. म्हणजे डोळ्यातनं पाप म्हणजे वाईट नजरेने पाहिलं की वाईट डोळ्यातलं पाप झालं. कानात तुमच्याकडे काय चाललंय, याच्याकडे काय चाललंय, हे चाहड्या ऐकलं की कानातलं पाप. तोंडाने कुणाची निंदा केली तर तोंडातनं पाप. हाताने 2 नंबरचा पैसा घेतला तर हातातलं पाप. वाईट मार्गाला गेला, पायाचं पाप. मग अशी पाप तर असंख्य घडतात आपल्या हातून. जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रु जिडावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा.
नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. म्हणजे अहो ग्रंथ वाचला तर कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. आम्ही म्हणतो पण त्याचा अर्थ कळत नाही. ठीक आहे बाबा, नाही तुझं तेवढं सामर्थ्य ते समजून घेण्याचं, हरकत नाही. मग म्हणले एखाद्या वेळेला तुझ्या हातून शास्त्राभ्यास नाही घडला तरी चालेल. म्हणजे असं कसं सगळे तर सांगते ग्रंथ वाचा, ग्रंथ तुम्ही वाचता नाही वाचलं तर चालतंय. म्हणजे तुला जर जमत नसेल आणि तू वाचता येत नाही, शाळेतच गेलो नाही म्हणले, शब्द अक्षराची ओळख नाही, हरकत नाही. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीव्रे तपे ती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टाचे शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. नाही जमलं तुला त्याचं वाईट वाटून घेऊ नको रे. सगळ्याला अर्थ कळतो पण मला कळत नाही, सगळ्यांना व्यवस्थित उच्चार येतात पण मला येत नाही, वाईट वाटून घेऊ नका. जसं येत असतं. जर जमलं, आता कोणी शिकवत आहे तुम्हाला आणि जर समजा तसे उच्चार करता आले तर उत्तम आहे, पण नाही करता आले तर त्याची मनाला खंत बाळगू नका. ते किती छान म्हणतात तो, मला तसं म्हणता येत नाही, हरकत नाही ना. जसं म्हणताय वेडे वाकुडे गाई न प्रीत तुझा म्हणवी ना. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. म्हणले कसंही म्हणलं तर चालतं ना, मग कशाला ऐकून घ्यायचंय. असं म्हणावं तसं म्हणावं असं नाही हो, ते तुम्हाला यावं म्हणून सांगतात. पण एवढं शिकवून जर येत नसलं तर मग वाईट वाटून घेऊ नका. जमलं तर करा ना, जेवढं चांगलं म्हणता येईल तितकं चांगलं. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. बाकीच्या गोष्टीला कष्ट आहे, नामाचं उच्चारण करायला कष्ट नाही. म्हणजे असं कसं बोलताना कष्ट नाहीत का पुढं. अरे आयुष्यभर वाटते तेवढं बडबड बडबड करतो, लोकांना सांगावं लागतं का बस एवढा बोलतोस तू, मग देवाचं नाव घ्यायला काय होतं. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. ते तुला कष्ट नाही म्हणजे काय, तुला प्रॅक्टिस आहे ना बोलायची, मग देवाचं नाव घे. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रुजिणावा. हा संसार महाघोर आहे, तो आपला शत्रू आहे. महाघोर संसार शत्रू जिणावा. जिणावा म्हणजे जिंकून घ्यावा. शत्रूला जिंकून घेतलं पाहिजे, त्याच्यापुढे हात जोडून वरून काय चालेल. तेवढं बळ अंगात आणावं. म्हणजे आता शत्रूला जिंकण्यासारखं बळ कुठून आणायचं म्हणले, मला तर जमत नाही. मग म्हणले मदतीला घ्यायचं. कुणाला. कृष्णाने ओळखलं का नाही, हा का देव आपल्या हातनं मरणार नाही. मग कृष्णाने कोणाची मदत घेतली, म्हणजे मुस्कुंदाची. मग घेतली का नाही त्याने मदत. तू मदत घे ना. कुणाची. रामाची. सदैव तो उभा तुझ्यासाठी. महाघोर संसार शत्रू जिणावा. रामाला सांग, रामा अरे हा संसार रूपी शत्रू जो आहे त्याला मला जिंकायचं आहे, तेव्हा ते जिंकण्याचं बळ मला दे. मला जिंकता आला पाहिजे ह्या शत्रूला. संसार म्हणजे असार असणारा हा जो संसार आहे त्याच्यामध्ये मला गुंतून पडायचं नाही, त्याच्यामध्ये मला अलिप्ततेने राहायचं आहे. ही शक्ती माझ्याजवळ नाही तर ती शक्ती मला दे. मला अलिप्तपणे राहता आलं पाहिजे प्रपंचामध्ये. चिक्कूमध्ये बी असते का नाही, चिक्कूच असून अलिप्त असते. ती काढली तर जरा काही लागलेलं नसतं का, एकदम बाजूला पडते. तसं आपल्याला राहता आलं पाहिजे. महाघोर संसार शत्रू जिणावा. प्रभाते मने राम चिंतित जावा. जय जय रघुवीर सा. देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंती तसे देव देवा.
प्रभाते मनी राम चिंतित सर्व. देहे दंडनेचे महादुःख आहे. देहाला त्रास दिला तर त्याचं दुःख आहे. नाही म्हणजे 2 तास मी बैठक मारून ना, अरे पण गुडघे दुखते ना बाबा, 2 तास काय बैठक मारतो. त्या देहाला त्रास होईल असं करू नको. म्हणून काय म्हटलं माहिती का, सहज आसनामध्ये बसावं. सहज आसन. तर ते तुम्हाला जेवढं झेपेल ना तेवढं करा. त्या देहाला दंड देऊ नका. म्हणजे आम्ही काय असतं म्हणतं तर सोमवार सोडता येत नाही, मंगळवार म्हणजे कोणीतरी मला करायला सांगितलं म्हणून करतो, बुधवार म्हणजे बुधवारचं ते काय उपवासाचं पांढरं खायचं आम्ही करायचं करायचं, गुरुवारचं म्हणजे गुरुवार जाताची उपासना चालूच हो. जेवणार कधी? उलट उपवास तुम्हाला कधी सांगितलाय? विचारलं गुरुने, तुला महिन्यात 1 दिवस नाही जेवलं तर चालेल का? चालेल की म्हणला, काय बिघडतंय? 30 दिवस जेवतो, 1 दिवस नाही जेवलं तर काय फरक पडतं? म्हणले संकटी चतुर्थी कर. म्हणले काय? उपवास केल्याचं पुण्य, पुन्हा संकट चतुर्थीचं पुण्य नाही की नाही. म्हणजे तुला एकच उपवास घडेल पण संकट चतुर्थीचं पुण्य घडेल. असं काय नाही म्हणलं. 2 दिवस नाही जेवलं तर पुढे बिघडलं. बरं म्हणले मी एकादशी कर, 15 दिवसांनी एकदा येईल. असं काही नाही म्हणला. आठवड्यात 1 दिवस नाही जेवलं तर चालतं. म्हणले सोमवार कर. हे काय आहे? उपवास म्हणजे लंघन आहे. रोज तेच खाण्यापेक्षा पोटाला जरा विश्रांती, हा त्याचा अर्थ आहे. लंघन म्हणजे विश्रांती. आम्ही त्या दिवशी डबल खातो उपवासाच्या दिवशी. हां, मग ते पाहिजे म्हणले, बटाट्याची भाजी पाहिजे, ते भगर पाहिजे, आमटी पाहिजे, खिचडी पाहिजे, खजूर पाहिजे, रताळी पाहिजे, सगळं पाहिजे. पुन्हा आमच्याकडे आता ते भगरीची वडी करतात. हां, म्हणजे ते सगळं पाहिजे. म्हणजे तळलेलं खाल्लं नाही असं नको व्हायला कोणा. काय म्हणजे काय? देहे दंडनेचे महादुःख आहे. अरे देहाला हे अन्न दिले कशासाठी? अन्नमय देह आहे. लक्षात घ्या, आपला हा जो देह आहे ना तो अन्नमय देह आहे. अन्न असेल तर आपला देह टिकणार, अन्न नसेल तर आपला देह टिकणार नाही. आणि म्हणून जर डॉक्टरने सांगितलं तुमचा एखादा उपवास सोडायला पाहिजे तर डॉक्टर हा वैद्यो नारायण हरी त्याचं ऐकून सोडलं पाहिजे. देहे दंडनेचे महादुःख आहे. महादुःख ते नाम घेता न राहे. अरे हे देहदंडेचे ना दुःख आहे ना, ते दुःख नको. त्या दुःखाच्या वाट्याला जाऊ नको. म्हणजे तुला सुख पाहिजे ना, अहो म्हणलं परमार्थच मुळात सुखासाठी. दुःखासाठी कोणी परमार्थ करेल का? सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती, सुखाची प्राप्ती दुःखाची निवृत्ती याच्यासाठीच म्हणले परमार्थ आहे. मग म्हणले दुःख नको आहे ना, मग हे करू नको. या म्हणजे जेवढं जमेल तेवढं कर. एखादा उपवास केला अर्थ. देहे दंडनेचे महादुःख आहे. महादुःख ते नाम घेता न राहे. पण ते दुःख भगवंताच्या नामस्मरणामध्ये कमी होऊन जातं. म्हणजे उपवास आहे आता म्हणजे चंद्रोदय म्हणजे संध्याकाळी रात्री 9:30ला आहे हो. मग म्हणले दिवसभर काहीतरी नामस्मरण कर, म्हणजे तेवढ्यात 9:30 कधी वाजतील ते कळणार नाही. नाहीतर मैत्रिणीकडे जाऊन गप्पा मारत बसा. 9:30 पटकन कधी वाजतील त्याचा पत्ता नाही लागणार. देहे दंडनेचे महादुःख आहे. महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंती तसे देव देवा. प्रत्यक्ष आदिनाथ शंकर त्या रामाचं नाव देतोय. तुम्ही म्हणा हे सवया म्हणता का नाही, त्याच्यामध्ये सवयी आहे का नाही? शिवमनीचा हा राम तो हा दाशरथी राम जनी वनी पूर्ण काम. शिवमनीचा हा राम, शंकर ज्याचं मनाने ध्यान करतात, शंकराच्या मनामध्ये ज्याचं रूप ठसलेलं आहे तो राम. शिवमनीचा हा राम तो हा दाशरथी राम. तो कोण आहे? हा दशरथाचा पुत्र राम आहे. सदाशिव चिंती तसे देव देवा. अरे हा देवादिदेव शंकर
तो जर नाम घेताना लाजत नाही, त्याला कमीपणा वाटत नाही, मी एवढा देवादी देवन मग कशाला रामाचं नाव घेऊ, असं जर त्याला वाटत नाही, तुला लाज वाटायचं काय काम आहे? कसं देवाचं नाव घेऊ? सदाशिव चिंतित तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर. बहुता परी साधने संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ती धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बहुता परी संकटे साधनांची. नाना प्रकारच्या साधना करायच्या म्हटलं तर संकट आहे. तो योगाभ्यास करायचा, अमुक करायचा, तमुक करायचं, काही करायची साधना विशेष नाम सोडून असलेली साधना, यज्ञ आगादी कर्म करायचंय, काही करायचं म्हटलं त्याला पैसे पाहिजे का नाही? व्रत करायचं म्हटलं तर व्रताच्या उद्यापनाचं आहे, म्हणजे व्रत केलं तर उद्यापन आलं त्याच्याबरोबर, मग त्याला पैसा पाहिजे. ह्याने व्रत केलं बायकोने, म्हणजे अहो उद्या उद्यापन आहे, पैसे लागतील, ते म्हणजे मला विचारून केलं, तेवढ्यासाठी आज्ञा घ्यावी लागते. मी अमुक अमुक संकटीच्या सोबतीत व्रत करणार आहे, करू का? तर तो उपवास तुला करायचा नाही, कर. पण त्याला माहित नाही उद्यापनाचा खर्च आहे म्हणून, तो आपल्याला लगेच परमिशन देऊन टाकतो, कर. पण म्हणाले ते उद्यापन करावे लागतात. व्रते दान उद्यापने ती धनाचे. अरे प्रत्येकाला त्यासाठी धन लागेल. व्रत करायचं तर पैसा पाहिजे, दान करायचं तर पैसा पाहिजे, उद्यापन करायचं तर पैसा पाहिजे. बहुता परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची. हे याच्याच भानगडीत कोण दिनाचा दयाळू मनी आठवा. बाकी काही नको, त्याला पैसे लागत नाहीत, मनामध्ये त्याची फक्त आठवण ठेवायला पाहिजे. दिनाचा दयाळू मनी आठवावा. तो राम कसा आहे? दीनदयाळू आहे, संकटात पडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जातो. अशा रामरायाची तू मानसिक पूजा कर. कारण जर पंचोपचार पूजा करायची म्हटलं तरी हळद पाहिजे, कुंकू पाहिजे, अक्षरा पाहिजे, फुलं पाहिजे, उदबत्ती, निरांजन तेवढं तरी पाहिजे. षोडशोपचार करायचे म्हणजे मग पुन्हा पंचामृत आलं, सगळं आलं, फुलं आली, अमुक आलं, तमुक आलं, सगळं आलं. मानसोपचार पूजामध्ये काहीच नाही ना, मनानेच करायचं आहे. मग मनाने जर पूजा करता येईल की नाही? तिथे काही पैशाची आवश्यकता नाही, तुला मानस पूजा कर. ते जरा आरतीचं पुस्तक घ्या पहिने. हो, आरतीचं पुस्तक द्या रोज. आज 2 मिनिटं लागतील बरं काढ. श्री श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून मनाने पूजा कशी करायची? मनातल्या मनात. अरे म्हणले मनानेच कल्पना करायची. आपण त्या ठिकाणी आसन ठेवलंय, त्याच्यावरती आपले महाराज येऊन बसलेले. आपण मग साधं ॲल्युमिनियमची थाळी कशाला घ्यायची? चांदीचीच थाळी घ्यायची. मनानेच कल्पना करायची ना. मग मनानेच कल्पना करताना चांदीचं तांब्या, चांदीचं भांड, चांदीचं पळीभांड, चांदीचे ती निरांजन, चांदीचं उदबत्तीचं घर, अशा पंचामृत घट्ट अशा वाट्या, नैवेद्याला असा वाडगा चांदीचा, सगळं मनानेच कल्पना आहे. पैसे कुठे द्यायचे तिथे आपल्याला? सोनाराच्या दुकानात जायचं नाही, काही नाही. तो म्हणतो आज यान उद्या यान, ती भानगडच नाही. अहो चांदीचा भाव एवढा झालाय, भानगडच नाही. कशी पूजा करायची? गजाननाया करी आवाहन आसनस्थ भावे. शुद्धोदक हे पाद्य अर्घ्य आचमना घ्यावे.
दूध दही घृत मधु शर्करा पंचामृत स्नान अथर्व शीर्षे रुद्र सुक्तस श्री सुक्ते स्नान जरतारीची शाल अर्पिली यज्ञोपवितहितसे सर्वांगाला परिमळ भाडी तिलक केशरी असे फुले सुगंधित हिरव्या नाजूक दुर्वा 21 धूप निरांजन चून भाकरी दे नैवेद्यास कर्पूरार्ती मंत्र पुष्प घ्या प्रदक्षिणा नवन चिली मधिधली सेवा करीतो अनन्य मी शरण मंत्र कर्म वा भक्ती न जाणे काल्पनिक पूजा सद्भावाने केली उद्धरी निश्चिम भक्त तुझा गण गण गणात बोते भजने दंग सदा तुम्हे सिद्ध मंत्र हा जपुन सर्वदा पावन हो आम्ही एक मागणे श्री असावा वरदहस्त तुझा गजाननाही आस पूर्वी घ्या नमस्कार माझा मानस पूजा श्लोक त्रिकाली 21 आवर्तने उच्चारुणी संकल्प आकुला करीतो श्रद्धेने मिटतील चिंता हरतील व्याधी टळतील आपत्ती गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती. हे बाबा दामले यांनी लिहिले. ते डोंबिवलीला राहायचे आणि पार नाक्यावर आपलं मंदिर सुरुवातीच्या काळात ते तिथं अभिषेकाला यायचे. त्यांनी केलेले हे काम. मनाने पूजा करावी. दिनाचा दयाळू मने आठवावा प्रभाते मने रामचिंतित जावा बहुता परी साधने बहुता परी संकटे साधनांची व्रते दान उद्यापने ती धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ कायेन वाचा करोमि अद्यं नारायणायति समर्पयामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती पंच प्राण जासी आरती पंढरीच प्रभूची अमलत्यावती विठ्ठलाची पीतांबर जल्लरी
रघुवीर समर्थ